अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्यामध्ये निवास करत असलेल्या त्या शुद्ध परमात्म्यास माझे प्रणाम. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या सोमवारी म्हणजे दुसरा जो श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी एकादशी व्रत आणि श्रावणी सोमवार हे एकाच दिवशी येत आहेत. मग या दिवशी जे एकादशी व्रत करतात मग त्यांना प्रश्न पडतो की एकादशी आहे आणि सोमवारही आहे, तर सोमवार कसा सोडायचा किंवा कोणता पदार्थ खायचा जेणेकरून आपण सोमवाराचंही उद्यापन होईल आपल्याकडून आणि आपण एकादशी ही व्रत आपलं मोडणार नाही. तर बघा, ज्यांना एकादश आणि सोमवार एकत्र आहे त्यांनी तर सर्वात आधी दिवसभर आपण फलाहारच घेतो, कारण श्रावणी सोमवारमध्ये किंवा इतर कोणतेही सोमवार किंवा शिवाचे इतर कोणतेही उपवास जे आपण करतो त्याला समुद्री मीठ हे ग्राह्य नाही, म्हणजे आपण समुद्री मीठ हे खात नाही या उपवासाला. तुम्ही दिवसभर दूध फलाहार घेऊ शकता. फक्त मिठाचे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. ज्यांना शक्य नाही आहे, अशक्त व्यक्ती आहेत, त्यांनी खाल्लं तरीही चालेल, पण जे नाही खात ना त्यांनी दिवसभर फलाहार किंवा दूध घ्यायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला पारणं करायचं आहे. एकादशी आणि सोमवार इतका खूप चांगला योग आलेला आहे. पुत्रदा एकादशी आहे. ज्या व्यक्तींना पुत्रसंतती हवी आहे त्यांनी या दिवशी आवर्जून बाळकृष्णांची सेवा करायची आहे. पंचामृताने स्नान घालून आपल्याला बाळकृष्णांची सेवा करायची आहे. जे गोपालाष्टक आहे, जे संतान प्राप्तीसाठी आहे, तेही आपण पठण केलं तरी चालतं आणि पुरुष सुक्ताने आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. शिव आणि विष्णू भगवान यांचे उपवास दोन्ही एकत्र आलेले आहेत. हरी आणि हराचा मेळ एकत्र आलेला आहे आणि हा खूप पुण्यवान दिवस आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान शिवांचीही पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचीही यथाशक्ती आपल्याला होईल तेवढी पूजा करायची आहे. या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम पठण करू शकतो किंवा विष्णू भगवानांची जे 1000 नामावली आहे तीही पठण करू शकतो आणि शिव भगवानांचं आपण रुद्राभिषेक करू शकतो किंवा शिव जे 108 नाम आहेत भगवान शिवांची तीही आपण या दिवशी पठण करू शकतो किंवा जे शिवकवचम आहे त्याचाही आपण या दिवशी पाठ करू शकतो किंवा महामृत्युंजय मंत्र याचा जपही आपण या दिवशी करू शकतो. यथाशक्ती होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे. या दिवशी शिवामूठ कशाचे आहे तर तिळाची शिवामूठ आहे. तीळ आपल्याकडे जर नसतील तर आपण तांदूळच वाहिले तरीही चालतात किंवा एखादं बेलपत्र आपल्याला व्हायचं आहे किंवा तुमच्याकडे जर पांढरं फूल असेल, धोत्र्याचं फूल असेल, फळ असेल तर ते आवर्जून भगवान शिवांना या दिवशी अर्पित करायचं आहे. कारण भगवान शिवांना पांढरं वस्त्र, पांढरं फूल, पांढरा रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला अभिषेक करतो तिथे आपल्या खाली तुम्हाला पांढरच बसणं घ्यायचं आहे आणि स्वतःनेही पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, त्यामुळे पिवळं किंवा पांढरं यामधून दोन्हीतून एक आपण कोणतंही घालू शकता. आता उपवासाचा प्रश्न राहिला तर दिवसभर आपल्याला उपवास करताना तुम्हाला मिठाचं अन्न घ्यायचं नाहीये आणि ज्यांना संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, म्हणजे ज्यांना फक्त सोमवार आहे, तर ते आपली भाजी पोळी खाऊनही उपवास सोडू शकतात. पण ज्यांना एकादशीचं पारणं आहे, म्हणजे एकादशीचा उपवास आहे त्याचं पारणं दुसऱ्या दिवशी 7:55 ते 9:45 9:49 हा शुभ मुहूर्त आहे पारण्याचा, दुसऱ्या दिवशी एकादशी व्रत सोडण्याचा मंगळवारी. आणि ज्यांना एकादशी नाहीये त्यांनी सोमवारी संध्याकाळी जेवण केलं भाजीपोळीचं तरीही चालेल आणि ज्यांना एकादशी व्रत आहे ना त्यांनी या दिवशी भगर खायचे आहे. म्हणजे भगर ही सोमवारच्या किंवा भगवान शिवांच्या कोणत्याच उपवासामध्ये खाल्ली जात नाही. म्हणून मग आपल्याला या दिवशी ना संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायच्या वेळेला आपली शिवामूठ वाहून झाली, सर्व देवकार्य संपन्न झालं, त्यानंतर आपल्याला भगर खायची आहे, तीही मिठाची भगर खायची आहे. म्हणजे जेणेकरून ना आपला उपवासही राहील, एकादशी व्रतही आपलं पूर्ण होईल आणि सोमवारही आपला सुटला जाईल. कारण म्हणतात आपण कोणताही उपवास जो करतो, म्हणजे आपण संध्याकाळी जर उपवास सोडत असेल तर शक्यतो तो उपवास टांगू नये. टांगू नये म्हणजे काय तर तो सोडावाच. मग तुम्हाला सोमवार तर सोडायचंच आहे आणि एकादशी व्रतही ज्यांना आपलं ठेवायचं आहे त्यांनी या दिवशी भगर खायची आहे मिठातली, म्हणजे आपण जशी बनवून खाता तशी, पण मीठ घालून खायची आहे की जेणेकरून आपलं सोमवार व्रताचंही पारणं होणार आहे. आणि ज्यांना नाही त्यांनी भाजीपोळी खाल्ली तरीही चालेल. या दिवशी भगवान शिवांना आपण दुधाचा आणि साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता. भगवान विष्णूंनाही आपण या दिवशी दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, कारण एकादशीच्या दिवशी
आपण स्वामी महाराज आपल्या घरातील अधिष्ठित देवता यांना आपण शक्यतो भाजी पोळीचा नैवेद्य दाखवती नाही. त्यामुळे तुम्ही जो काही उपवासाचा पदार्थ असेल त्याचाच नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे. तिळाची शिवमूठ व्हायची आहे आणि जितकं शक्य होईल तितकी भगवान विष्णूंची आणि शिवभगवानांची दोन्हींचीही सेवा आपल्याला यथाशक्ती करायची आहे. तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न पडलेला असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि या एकादशी बाबतीत तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. तुमचा दिवस स्वामी कृपेने छान जावो. स्वामी सदैव सर्वांच्या पाठीशी असोत हीच महाराजांच्या प्रार्थना. श्री स्वामी